नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती TCS घेणार क्वेश्चन मार्क मी टाकलेला आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत का बघा म्हणतो, यातले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. एकतर पहिले लक्षात घ्या, मी स्वतः काही एमपीएससीचा माणूस नाहीये. माझी स्वतःची काही एमपीएससी नाही, त्यात मी सदस्य नाहीये. इव्हन तो सरकारमध्ये पण मी नाहीये. मी फक्त माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला सांगत असतो. इथून पाठीमागे पण जे बोललोय तलाठी भरती संदर्भात, जी GR निघाले, शासन निर्णय आले आणि ज्या पद्धतीने अधिवेशनात पण सांगितलेलं, त्यानुसार मी तुमच्या समोर फक्त त्यांचं विश्लेषण करून सांगत असतो. आजचा व्हिडिओ त्या विश्लेषणाच्यावर आधारितच आहे. शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये मी तुम्हाला हे 6 मुद्दे सांगणार आहे. कोणकोणते मुद्दे? त्यातला पहिला मुद्दा, लोकसत्ताला आलेली बातमी आहे 11 मार्च 2026 ची. दुसरा मुद्दा, शासन निर्णय जो GR आला होता गव्हर्नमेंटकडनं, तो दाखवतोय. तिसरा, RTIच्या माध्यमातून काढलेली माहिती काय ते पण मी तुम्हाला सांगतोय. एक मनपाची जाहिरात आलेली आहे, ती जाहिरात कोण घेणार, ह्या वर्षातली जाहिरात आहे ते पण दाखवतो मी. त्यानंतर विज्ञान विद्यापीठ जाहिरात आलेली, ती पण कोण घेणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि अजून अपकमिंग जाहिरात आहे जलसंपदा विभागाची 1400 पदांची जाहिरात आहे, ती कोण घेणार ते पण मी तुम्हाला सांगतो. हे 6 मुद्दे व्यवस्थित बघा आणि मी जे काय सांगतो ते अनालिसिस करून मला शेवटी उत्तर द्या, कमेंटमध्ये उत्तर द्या. चला मग मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. पण तत्पूर्वी तुम्हाला एक अनाउन्समेंट मी करतोय की तलाठी भरतीची स्पेशल बॅच आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू केलेली आहे. ज्या बॅचचे हे सगळे फीचर्स असणार आहे. 25 मार्च पासून ही बॅच चालू होते. ऍडमिशन ओपन आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त उद्यापासून 20% ऑफ पण असणार आहे. आता मी डिटेलमध्ये इथे या बॅच बद्दल बोलत नाही, तर तुम्हाला मी पुढे सांगतो, ह्या प्रश्नांची उत्तर देतो मी तुम्हाला काय आहे. थोडक्यात बघूया आपण. त्यातला पहिला मुद्दा तुमच्या समोर आहे. 6 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा आहे की 1700 पदांवर होणार तलाठी भरती. लोकसत्ता न्यूजपेपरची ऍड आली आहे. लोकसत्ता टीमने ऍड दिली आहे. कधी दिली ती? 11 मार्च 2026 ची ही ऍड आहे. यात त्यांनी सांगितलंय लवकरच जाहिरात येणार. कशी असेल पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. आणि यामध्ये त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केलाय. कोणता मुद्दा आहे? त्यांनी ते सांगितलंय बघा. काय सांगितलंय? रिक्त जागांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की ही जाहिरात कोण घेणार आहे, तर ही जाहिरात घेणार आहे खाजगी संस्था. बघा, त्यांनी इथे सांगितलेलं आहे चिन्ह दिसत, महसूल विभागाने राज्य 1700 पदांची जाहिरात घेणार आहे. आणि त्यासाठी बघा, पुन्हा एकदा खाजगी कंपनीकडून होण्याची शक्यता आहे. कुणी बातमी दिली? लोकसत्ता न्यूजपेपरने. आपण एक वेळेस असं ठरूया की पेपरवाले चुकीची माहिती देतात. पेपरवाले कोणतेही नाही, तर लोकसत्ता पेपर आहे. लोकसत्ता पेपरला आता तुम्ही ऑनलाईन जाऊन बघितलं त्यांच्या वेबसाईटला, तर ही बातमी तुम्हाला पाहायला मिळेल. तो लोकसत्ता न्यूजपेपरने बातमी दिली असेल तर खात्रीदायक वृत्त असतं. त्यात मी असं म्हणतो, मला 95% बरोबर 5% चुकीचं असेल. चला ठीक आहे, ही बातमी चुकीची असं आपण पकडूया. 5%, 95% बरोबर 5% चुकीची असू शकते. दुसरा मुद्दा मी तुम्हाला दाखवतो. दुसरा मुद्दा तुमच्या समोर आहे. आता हा GR आहे, याच्याबद्दल हा महत्वाचा मुद्दा नाही, पण GR मी जाणून बुजून तुम्हाला दाखवतोय. हा 18 जुलै 2024 चा GR आहे. आणि ह्या GR मध्ये उल्लेख केलेला आहे की सर्व राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित गट क वाहन चालक सोडून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत याची डेडलाईन पण त्यांनी दिली होती. 1 जानेवारी 2026 पासून हे सगळी पदं टप्प्याटप्प्याने एमपीएससी वर्ग होतील. याचा अर्थ आम्ही असं घेऊया, टप्प्याटप्प्याने म्हणजे परत होतील भविष्यामध्ये किंवा पुढे अपकमिंग आहे असं आपण गृहीत धरूया. पण अजूनपर्यंत सुद्धा जानेवारी ओलांडून गेला, आता मार्च संपत येईल, म्हणजे 3 महिने संपत येतील, तरी सुद्धा एक पण जाहिरात सरळ सेवेची एमपीएससी मार्फत आलेली नाही. हा झाला माझा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा तुमच्या समोर आहे. एक RTIच्या माध्यमातून माहिती मागवली आपण 6 मार्च 2026 ला, म्हणजे आठवड्याभरापूर्वीचीच माहिती आहे. विषय माहितीचा अधिकार अंतर्गत आपण माहिती मागितली. यात त्यांनी काय सांगितलं तुमच्या समोर आहे बघा. पहिला मुद्दा यात मागितला आपण, तलाठी भरती 2026 एमपीएससी मार्फत होणार आहे की TCS IPS मार्फत, या खाजगी कंपनी मार्फत होणार आहे याची माहिती मिळावी. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सदर जाहिरात कधीपर्यंत येईल व त्यात असलेली जिल्हा आणि या एकूण रिक्त पदे याची माहिती मिळावी. याचं उत्तर त्यांनी काय दिलंय? त्यांनी इथे उत्तर दिलंय बघा. काय? सदर मुद्द्यांच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. आता हा झाला माझा तिसरा मुद्दा. जर कोणाला वाटत असेल पहिला मुद्दा लोकसत्तेचा चुकीचा होऊ शकतो, तिसराही चुकीचा होऊ शकतो, दुसरा तर GR आला सगळ्यांना माहिती आहे, चला दुसराही चुकीचा असा RTIचं तुम्हाला म्हणणं असेल, तर तिसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. तिसरा मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हा चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. IBPS परीक्षा घेणार कोणती? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. हा तर मुद्दा खोटा नाहीये. मुलं फॉर्म भरत आहे. फॉर्म सुटले 16 फेब्रुवारी 2026 ला.
आणि ही त्यांची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला इथे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे आणि ही एक्झाम कोण घेत आहे? IBPS. कोणी म्हणाल सर कशावरून IBPS? तुम्ही ह्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला IBPS ची वेबसाईट दिसेल. IBPS च्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मग मला सांगा, जर MPSC बरोबर GR MPSC आला होता, MPSC ला एक्झाम द्यायच्या होत्या, तरी सुद्धा या फेब्रुवारीमध्ये आलेली जाहिरात आहे IBPS ही एक्झाम कंडक्ट करते. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मी घेतला होता की संभाजीनगरमध्ये IBPS चे सेंटर अजून वाढवण्यात आलेले आहे. मग जर IBPS ला एक्झाम द्यायच्याच नाही तर हे सेंटर का वाढवण्यात आलेले आहे याचं पण उत्तर शोधणं गरजेचं असणार आहे. हा झाला चौथा मुद्दा माझा. पाचव्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. पुढची एक जाहिरात जी अपकमिंग आहे ती आहे IBPS घेणार. कोणती जाहिरात आहे? जलसंपदा विभागात 14,000 पदांवरती भरती होणार आहे आणि ही एक्झाम घेणार आहे IBPS. या संदर्भातली बातमी पण आली होती लोकसत्ता न्यूज पेपरला, तुम्ही बघू शकता. 26 फेब्रुवारी 2026 ला आलेली बातमी आहे. जलसंपदा विभागात 14,000 पदांवर भरती होणार, IBPS घेणार परीक्षा. आता एवढ्या तर बातम्या लोकसत्ता कंटिन्यू खोट्या देणार नाही, खराब देणार नाही. हा झाला माझा कितवा मुद्दा? पाचवा मुद्दा. आता सहाव्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. अजून एक ऍड आलेली आहे, 6 नंबर. ही बघा मुद्दा, TCS परीक्षा घेणारे, ही जाहिरात आलेली आहे. तुम्ही वेबसाईट जाऊन चेक करू शकता. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, 27 फेब्रुवारी 2026 ला आलेली जाहिरात आहे. मुलं फॉर्म भरत आहे आणि ही एक्झाम TCS घेत आहे. कशावरून? यांच्या वेबसाईटला जाऊन चेक करा. जेव्हा फॉर्म भरायला आपण क्लिक करतो ही लिंक होते TCS बरोबर. TCS ही एक्झाम घेणार आहे. हे 6चे 6 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. 6 पैकी 6चे 6 बरोबर कोणाला वाटू शकता, 6 पैकी कुणाला 4 बरोबर वाटू शकता, 6 पैकी ऍड आलेले 2 मुद्दे तर बरोबर वाटू शकता. पण हे जर मुद्दे तुम्ही नीट विचार केला तर आपल्याला लक्षात येईल ही एक्झाम, यासारख्या एक्झाम जर TCS IBPS घेत असेल, तलाठीची एक्झाम सुद्धा खाजगी संस्थेकडून म्हणजे TCS IBPS घेऊ शकते. मग त्यातली त्या TCS ने घेतली आहे म्हणून TCS कडे जास्त रोख जातो. TCS ही एक्झाम घेऊ शकते. याला अजिबात माझा सपोर्ट नाहीये. माझ्या सहित तमाम महाराष्ट्रातले माझे बरेचसे मार्गदर्शक मित्र आहेत, बरेचसे मार्गदर्शक आहेत, बरेचसे विद्यार्थी आहेत जे आम्हाला फॉलो करतात आणि जे नेहमी जे खरं आहे, चांगलं आहे त्याला मानतात. तुम्हाला माहिती असेल तलाठी भरतीमध्ये TCS मध्ये भरपूर मोठा घोटाळा मागच्या वर्षी झाला होता. ज्या जाहिरातीमध्ये 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि प्रत्येक सेंटरला येण्या प्रकारे हा भ्रष्टाचार हा उघडकीस आला होता. म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिटिंग झालं होतं. सो असं होऊ नये यासाठी तलाठी या पेपर नंतरच पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभी राहिली होती. पूर्ण महाराष्ट्रात सगळ्याच विद्यार्थ्यांनी निवेदनं दिली होती. या अनुषंगानेच MPSC ला सरकारला GR काढावा लागला होता आणि त्याच्यानंतर हा GR नंतर पुन्हा हीच समोर दिसते. सो सगळ्याच माध्यमातून मी सुद्धा, माझा सुद्धा विरोध आहे, माझ्या सगळं माझ्या पूर्ण टीमचा विरोध आहे, पूर्ण अकॅडमीचा विरोध आहे. MPSC ने जाहिरात घ्यायला हवी. पण आपण सगळं बोलतोय, करतोय, सगळं चालू आहे, पण इथे तर एक्झामच्या ऍड येऊन राहिल्यात. TCS पण येते, IBPS एक्झाम घेऊ राहिल्या. याला कारण जर उद्या असं दिलं की यस आम्ही विचार करतोय, आम्ही कॅरेट बकेटिंग, प्रत्येक जे केडर आहेत केडरचं बकेटिंग करत आहोत, सगळं एका लेव्हलला आणत आहोत आणि या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये पण आम्ही बदल करणार आहोत, यासाठी वेळ लागणार आहे. हे जर वाक्य त्यांनी तुम्हाला दिलं, याला वेळ लागतो, आम्ही करतोय विचार पण अजून वेळ लागेल. सो हे जर वाक्य दिलं तर ते TCS IBPS एक्झाम देऊ शकतात आणि मग अशा वेळेस परत आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचा किंवा आम्हाला फॉलो करणारे सगळे विद्यार्थी विचारतात, त्यांचा भ्रमनिराश होऊ नये यासाठी इग्नाइट अकॅडमी काय करते की तुम्हाला एक बॅच इथे अनाऊन्स करते. आता या बॅच बद्दल मी थोडक्यात सांगतो, नीट समजून घ्या मी काय सांगतोय. ही जी बॅच आहे ना ही चालू होते कधीपासून? 25 मार्च पासून. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल स्पेशल बॅच तलाठीची असणार आहे, ज्यामध्ये सर्वाधिक रिझल्ट देणारी टीम तुम्हाला शिकवणार, ज्यांनी मागच्या तलाठी भरतीमध्ये खूप चांगले रिझल्ट दिले होते. टॉपिक नुसार, विषयानुसार 300+ टेस्ट अवेलेबल आहे. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, टेस्ट सिरीज स्कोर कार्ड बघता येणार आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट विचारण्याची सुविधा आहे, उत्कृष्ट शिक्षक आहे, PYQ अनालिसिस आहे, अनलिमिटेड वॉच टाइम पण असणार आहे. आता हे नीट वाचा तुम्ही. त्या पोस्टरमध्ये नोट टाकली ती नीट वाचा तुम्ही. ते वाचलं म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. जाहिरात जर MPSC ने घेतली तर, अभ्यासक्रमात बदल झाला तर, ह्या प्रश्नांचं उत्तर त्या नोटमध्ये मी वाचून दाखवतो. अभ्यासक्रमात बदल झाल्यात या बॅचच्या विद्यार्थ्यांना, जे ह्या बॅचला असेल त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना MPSC अभ्यासक्रमाची बॅच मोफत मिळेल. भले मग MPSC ने प्रिलिम घेऊ द्या, मेन्स घेऊ द्या, पण इथे अभ्यास करताना तुम्ही सपोज हिचा अभ्यास करा तलाठी भरतीचा, जर बदल झाला आणि बदलामध्ये जे काय बदल होतील, कदाचित एखाद्या विषयाचं वेटेज वाढेल, कदाचित एखादा विषय नव्याने ऍड होऊ शकतो, तो ते जे असेल, जो बदल झाला असेल तो पूर्ण ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आमच्याकडनं मोफत असेल, त्याची काही फी तुम्हाला लागणार नाही. हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. सो तर काय तर तुम्हाला आता तयारीत राहणं गरजेचं आहे. कारण जर का TCS ने ऍड दिली
देऊन टाकली तर ऍड आल्यानंतर वेळ फार कमी असतो. सो तयारीत राहणं कधीही चांगलं आहे. त्याच्यासाठीच आमच्या पूर्ण टीमनी बरेच दिवस आम्ही थांबलो होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती. बरेच विद्यार्थी सुद्धा थांबले होते. सर तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकतो आणि तुम्ही सांगाल ते पटतंय आम्हाला. सो ह्या विद्यार्थ्यांचा भविष्यात जाऊन भ्रमनिराश होऊ नये आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. विरोधच आहे या गोष्टीला, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी तयारीत राहावं यासाठी आम्ही बॅच अनाऊन्स केली आहे. ज्यांना ज्यांना पटतंय रुचतंय त्यांनी तयारीत राहावं, कारण अचानक ऍड आली तर वेळ मिळणार नाहीये. बघा मी परत एकदा सांगतो, मी सांगतो ते 100% खरंच होतं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, पण आपण सगळा अभ्यास करत असतो परिस्थितीचा. आतापासून गेले 15 वर्षापासून स्पर्धा परीक्षांमध्ये मी बघतोय काम. सो हे बदल नित्याचे झालेले बदल होत असतात. आपण अपेक्षित करतो एक आणि भलतं घडतं. त्यामुळे तुमचाही इथे भ्रमनिराश होऊ नये यासाठी आता तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आवश्यकता वाटत असेल मार्गदर्शकांची तर ही बॅच तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने ओपन केली आहे. बॅच लगेच जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करून. हरकत काही प्रश्न असले ह्या नंबरला कॉल करू शकता. सो सगळ्याच विद्यार्थ्यांना मी सांगतो की काय होऊ शकतं, कारण ह्या 2 जाहिराती आणि अजूनही काही अपकमिंग जाहिराती सांगण्यात येत आहेत. टीचर IBPS घेणार आहे. सो योग्य निर्णय घ्या. तुम्ही घ्याल तो योग्यच निर्णय असणार, त्यात काही शंकाच नाहीये. याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.